हिंदू संस्कृतीमधील नियमांवर आत्तापर्यंत खूप काही प्रश्न उठलेले आहेत आणि अजून देखील त्यातील काही नियमांना विनाकारण अंधश्रद्धा म्हणून समाजाच्या दृष्टिकोनात चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या काळात एक सूतक नावाची पद्धत होती. त्या पद्धतीला सुद्धा खूप अंधश्रद्धा मानून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सूतक ही एक अंधश्रद्धा आहे असं समाजामध्ये नरेटिव्ह पसरवला जातो आणि त्याच्यातून विनाकारण हिंदू संस्कृतीला वैज्ञानिक दृष्टिकोन न देता एक अंधश्रद्धा मानून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. आता सूतक हा प्रकार हिंदू संस्कृतीमध्ये आला कशामुळे याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. सूतक हे एक खूप सूक्ष्म पद्धतीचं विज्ञान आहे. एखादा व्यक्ती मृत होतो. मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात असणारे सर्व विषाणू त्या शरीराच्या बाहेर पडायला लागतात. त्या शरीरामध्ये असणारे वायू बाहेर पडायला लागतात आणि त्या व्यक्तीच्या निधनाच्या वेळेला त्याचे कुटुंबीय त्याच्या जवळ असतात. त्याच्या निधनाच्या अगोदरसुद्धा त्याच्या कुटुंबियाशी त्याचा संपर्क जवळचा असतो. मग ते विषाणू, ते वायू त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व लोकांवर पसरलेले असतात. ते विषाणू सर्व कुटुंबियांच्या अंगाला लागलेले असतात. आपण पाहिलं आहे कोरोना काळात कोरोनाचा एक विषाणू एका व्यक्तीच्या अंगावर 14 दिवसांपर्यंत राहत होता. मग आपण एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर तो व्यक्ती एखाद्या आजाराने गेला असं म्हणतो, परंतु त्या आजाराव्यतिरिक्त आणखी असे काही आजार असू शकतात जे विज्ञानाला अजून डिटेक्ट झालेलेच नाहीत. कोरोना हा अगोदर डिटेक्ट झालेलाच नव्हता. याच्या अगोदर आलेला कॅन्सर हा आजार सुद्धा जास्त कालावधी झालेला नाही त्याला डिटेक्ट होऊन. पूर्वीच्या काळी या आजारांची जास्त माहिती नव्हती. अजूनसुद्धा असे काही आजार आहेत ज्या आजारांची माहिती अजून विज्ञानाला सुद्धा नाही. मग ते आजार इतरत्र लोकांपर्यंत पोहोचू नये आणि त्या आजाराने पूर्ण समाज ग्रस्त होऊ नये म्हणून या गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणून हे सूतक ही पद्धती खूप सूक्ष्म विज्ञान आहे. याला अंधश्रद्धा मानून आपण चुकीच्या पद्धतीने वर्तन करत आहोत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सूतक ही कोणतीही अंधश्रद्धा नसून ते एक सूक्ष्म विज्ञान आहे